रामकृष्ण हरी माऊली. रामेश्वर भट्टांचा अहंकार झडला. संत तुकाराम अद्भुत कथा. कथा सर्वांनी संपूर्ण ऐका. रामेश्वर भट्ट पुण्यातील नागनाथाच्या दर्शनाकरिता वाघोलीहून निघाले. नागनाथ हे एक जागृत दैवत असून या देवतेवर त्यांचा दृढ विश्वास होता. वाटेत एका विहिरीवर त्यांनी स्नान केले. पण काय चमत्कार! स्नानानंतर एकाएकी त्यांच्या अंगाचा दहा सुरू झाला. सर्व वैद्यकीय उपाय केले, पण भडका काही थांबेना. तो असह्य होऊ लागला. कोण म्हणतं तुकारामाचा छळ केल्याने हे प्रायश्चित्त, पण त्यांना हे कसे पटणार? भडका थांबेना, इलाज सुचेना. नंतर ते आळंदीला गेले. अंगाचा दहा शमावा म्हणून ज्ञानदेव महाराजांच्या चरणी सेवा करीत बसले. ज्ञानोबांनी त्यांना साकडे घातले. थोड्याफार पुण्याईच्या जोरावर ज्ञानोबा त्यांच्या अंगणात येऊन त्यांना म्हणतात, बाबा रे, तू कितीही विद्वान असलास, कितीही कर्मठपणे वागलास, तरी विठ्ठलाच्या सद्भक्तास छळण्याचा तुला अधिकार नाही. हेच का ज्ञान तू मिळवलेस? तुकारामाचा तू निष्कारण छळ मांडलास. त्या संताच्या छळामुळेच तुला हे प्रायश्चित्त मिळाले आहे. तेव्हा तुला त्या संताच्याच चरणी शुद्ध मनाने शरण गेले पाहिजे. रामेश्वरांना खरा पश्चाताप होऊन ते तुकारामाची भेट घेण्याकरिता देहूला गेले. तेथे गेल्यावर त्यांना अभंगाच्या वयाची हकीकत कळली. बुवाच्या योग्यतेची पूर्ण खात्री पटल्यामुळे त्यांना नम्रपणे आणि शुद्ध मनाने त्यांनी साष्टांग प्रणिपात घातला आणि क्षमेची याचना केली. अहो, हे काय? माझा अधिकार नाही हा. मला लाजवू नका. बुवा बोलले. नव्हे नव्हे, माझ्या अपराधाची शिक्षा मला मिळालीच. माझ्या अपराधाची शिक्षा मला भोगावीच लागेल. रामेश्वर भट्टांनी उत्तर दिले. हो, कसला अपराध आणि कसली शिक्षा? तुकाराम महाराज म्हणतात, आपला अधिकार फार मोठा आहे. आपली योग्यता मी जाणतो. रामेश्वर भट्टांनी निरंकारी बनून कोणतेही किलबिश मनात न ठेवता सर्व वृत्तांत तुकोबांना निवेद केला. ते ज्ञानदेवाच्या चरणी नतमस्तक झाले हे सांगितले. तुकाराम महाराज हे दयाचे सागर होते. तुकाराम महाराज क्षमा व शांतीचे सागरच. तुकाराम महाराज म्हणाले, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. विष ते अमृत, गात ते हित, सुख ते देईल व सुख फळ, शीतल होतील अग्निज्वाळा. रामेश्वराच्या अंगाचा दहा पूर्ण शांत झाला. तुकोबाचे ते शिष्य बनले. तर कीर्तन प्रसंगी त्यांच्या मागे ते टाळ धरीत. अशी हे रामेश्वर भट्टांच्या अहंकाराची कथा. सर्वांनी ऐका. रामेश्वर भट्टांचा अहंकार पूर्णपणे झडला. ते तुकाराम महाराजांच्या पुढे नतमस्तक झाले. त्यांना आपली चूक समजली. रामकृष्ण हरी माऊली. ही कथा सर्वांनी संपूर्ण ऐका. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. संतांच्या चरणी स्वाधीन व्हा आणि आपल्यातला अहंकार दूर करा. रामकृष्ण हरी माऊली.